जय शिवराय मित्रांनो, कधी काळाच्या पडद्यात डोकावून पाहिले का? जिथे आजही शेकडो वर्षांचा इतिहास दगडांमध्ये जिवंत आहे, जिथे सह्याद्रीच्या कुशीत निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो आणि जिथे प्रत्येक दगड जणू काही एक जुनी गोष्ट सांगतो. अशाच एका अद्भुत ठिकाणी आज आपण आलोय, हरिश्चंद्रगडावरील प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिरात. हरिश्चंद्रगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गड आहे आणि या गडाच्या माथ्यावर वसलेलं हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजे या गडाचं एक प्रमुख आकर्षण. हे प्राचीन शिवमंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून त्याची भक्कम रचना आणि दगडांवरील कोरीव काम आजही आपलं लक्ष वेधून घेतं. मंदिराकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्या काळात आधुनिक यंत्रसामग्री नसतानाही इतक्या मोठ्या आकाराचे दगड घडवून त्यातून एवढं सुंदर आणि टिकाऊ मंदिर उभारणं ही खरंच अभियांत्रिकीची एक अद्भुत कलाकृती होती. या मंदिराच्या स्थापत्यामध्ये प्राचीन दगडी मंदिरांच्या रचनेची वैशिष्ट्ये दिसून येतात. मंदिराच्या परिसरात असलेले दगडी खांब, कोरीव काम आणि भक्कम बांधकाम या वास्तूचा प्राचीनपणा आणखी ठळक करून दाखवतात. आणि मंदिराच्या आजूबाजूला नजर टाकली की इतिहासासोबत सह्याद्रीचा अफाट निसर्गही आपलं मन जिंकून घेतो. ढगांनी वेढलेले डोंगर, धुक्याची चादर, गार वारा आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी शांतपणे उभं असलेलं हे प्राचीन शिवमंदिर. खरंच हा अनुभव फक्त डोळ्यांनी पाहण्याचा नाही तर मनाने अनुभवण्याचा आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या जवळच केदारेश्वराची गुहा देखील आहे. या गुहेमध्ये पाण्याच्या मध्यभागी एक विशाल शिवलिंग पाहायला मिळतं. पावसाळ्यात आणि विशेषतः श्रावण महिन्यात या परिसराचं सौंदर्य आणखी खुलून येतं. आणि सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यात इथे येण्याचा अनुभव तर आणखीनच खास आहे. भोवती सह्याद्री, समोर प्राचीन शिवमंदिर, वातावरणात भक्तीचा सुगंध आणि कानावर पडणारा एकच जयघोष, हर हर महादेव. इथे उभं राहिल्यावर जाणवतं की मंदिरं फक्त पूजा करण्याची ठिकाणं नसतात. ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि स्थापत्यकलेची साक्ष देणारी जिवंत स्मारकं असतात. शेकडो वर्षांचा काळ लोटला, अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, पण हरिश्चंद्रेश्वर मंदिर आजही तितक्याच दिमाखात सह्याद्रीच्या कुशीत उभं आहे. आणि कदाचित म्हणूनच या मंदिराकडे पाहताना आपल्याला फक्त एक वास्तू दिसत नाही. दिसतो तो आपला प्राचीन इतिहास, जाणवतो तो सह्याद्रीचा रौद्र आणि सुंदर स्वभाव, आणि अनुभवायला मिळतो तो महादेवाच्या चरणी असलेला एक विलक्षण शांत क्षण. तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडावर येण्याचा प्लॅन करत असाल तर या प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला माझ्यासोबत अशाच भन्नाट ट्रेक्स, किल्ले, मंदिरं आणि महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांची सफर करायची असेल तर ओंकार पिंपरकर व्लॉग्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हरिश्चंद्रगडावरचा तुमचा आवडता स्पॉट कोणता. तोपर्यंत भेटूया महाराष्ट्राच्या आणखी एका सुंदर आणि भन्नाट ठिकाणी. हर हर महादेव.